तुषार आपटेने स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहे। आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिलेलं होतं। टीकेची झोड उठल्यानंतर अखेर त्यानं राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाची घडामोड पुढे येते आहे। बदलापूरमधनं तुषार आपटे यांना आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, मोठ्या प्रमाणावर झालेली टीका आणि त्यानंतर अखेर राजीनामा दिला गेलेला आहे। अगदी खरं आहे गुरु, आपण जर बघितलं असेल तर तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक केल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली होती। संजय राऊत असतील किंवा विरोधी पक्षातील इतर नेते होते, त्यांनी खरं तर भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। अखेर या टीकेनंतर आता तुषार आपटे यांनी राजीनामा दिलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर हा राजीनामा तुषार आपटेने दिलेला आहे। मात्र ही वेळ का आली असा प्रश्न आता उपस्थित होता। आपण जर बघितलं असेल तर एक सह आरोपी आणि त्या सह आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं जातं, यावरून राजकारण तापलंय आणि तेही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर। अर्थात याचमुळे कुठेतरी आता डॅमेज कंट्रोलसाठी त्यांचा राजीनामा घेतला गेलाय का अशी आता चर्चा रंगलेली आहे। सुशांत, आपण जर बघितलं तर या सगळ्या हे नगरसेवक पद दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती टीका टिप्पणी झाल्या होत्या। कशा प्रतिक्रिया एकूणच उमटताना पाहायला मिळाल्या होत्या? अगदी खरं आहे गुरु, आपण जर बघितलं असेल तर तुषार आपटे हा सह आरोपी आहे आणि त्याच्यावर आरोप आहे आणि याचमुळे एक सह आरोपी असलेल्या व्यक्तीला का स्वीकृत नगरसेवक केलं जातं असा संतप्त सवाल जो आहे तो समाज माध्यमांमध्ये उपस्थित झाला होता। मग ते राजकीय नेते असतील, विरोधी पक्षातील किंवा मग स्थानिक तिथले प्रतिनिधी असतील किंवा स्थानिक लोक असतील, त्यांनी एक विरोध दर्शवला होता। याचमुळे कुठेतरी आता त्यांचा राजीनामा स्वीकारला गेलेला आहे, कारण यावरून कुठेतरी भाजपची बदनामी या संपूर्ण प्रकरणावरून झालेली आहे। ज्यावेळी माध्यमांमध्ये बातमी आली की आपटे याला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आलेला आहे, त्याच नंतर खऱ्या अर्थाने एक टीकेची झोड उठली होती आणि यानंतर खऱ्या अर्थाने विरोधक आक्रमक होते। संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती। भाजपला हे शोभतंय का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता। अखेर विरोधकांच्या टीकेची झोड उठल्यावर भाजपने आपला निर्णय बदललेला आहे आणि तुषार आपटे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा देखील स्वीकारला असं आपल्याला कळतंय। पण सुशांत, याच्यातला एक मुख्य मुद्दा आहे की तुषार आपटेने त्याची ही निवड झालीच कशी? ही स्थानिक महापालिका या नगर परिषद ह्याच्या पातळीला बदलापूर पातळीला हे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या का नाही लक्षात आलं? याबद्दल कोणाला विचारण्यात आलंय का? अगदी खरं आहे, आपण जर बघितलं असेल तर याबाबत आपण काही नेत्यांशी संपर्क केला, त्यावेळी त्यांच्याकडून मौन पाळण्यात आलं। मात्र ज्यावेळी टीकेची झोड उठली गेली त्यावेळी पक्ष नेतृत्वाने याची दखल घेतली आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं एखादी नियुक्ती जी आहे ती योग्य नाही, पक्षाच्या प्रतिमेसाठी देखील योग्य नाही। आपण पाहिलं असेल तर भाजप स्वतःच्या पक्षाची प्रतिमा जपण्याचा वारंवार प्रयत्न करत असतं आणि अनेकदा तसेच समोर गेलंय। मात्र तुषार आपटे जो सह आरोपी आहे त्या आरोपीला कशाला स्वीकृत नगरसेवक करण्यात आला अशी विचारणा देखील आता वरिष्ठ पातळीवर झालेली आहे आणि अर्थातच याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे आणि कुठेतरी झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता तुषार आपटेचे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा घेतलेला आहे आणि कुठेतरी वरिष्ठांनी देखील काही तिथल्या स्थानिक नेते असतील त्यांची आता समजूत देखील काढली, त्यांना बजावलं देखील आहे। अशा पद्धतीने एकूणच वैशाली मोरे प्रकरणानंतर आता भाजपला स्वतःच्या कधी उमेदवारी दिलेल्या किंवा थेट स्वीकृत नगरसेवक पद दिलेल्या व्यक्तीला माघारी बोलवावं लागलं अशी परिस्थिती आलेली आहे। या निमित्तानं स्थानिक पातळीवरती प्रदेश पातळीचं लक्ष हा मुद्दा भाजप अंतर्गत चर्चेला आला असेल। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।